मंडळी, आपल्या खिशातून जर 1500 रुपये हरवले तर आपल्याला दिवसभर करमत नाही, मन लागत नाही, 4-2 ठिकाणी आपण शोधून येतोच ना। त्यात मंथ एंड असेल तर जरा जास्त जीव तुटतो। पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, धुळ्यातल्या गुलमोहर इथल्या शासकीय विश्रामगृहात भलं मोठं घबाड सापडलं पैशांचं। खोकेची खोके सापडले। हे पैसे मोजायला 3 मशीन लागल्या आणि 6 तास लागले। ही रक्कम होती तब्बल 1,84,84,200 रुपये। प्रशासनाने हे पैसे जप्त केलेत, पण एक माणूस या महाराष्ट्रात असा नाहीये जो हे पैसे शोधत इथं आलेला आहे। टीव्हीवर बातमी झळकतीये तरी पैसे आपले आहेत हे सांगायला कोणी येत नाहीये। काय कमावलं आणि इथं सगळं पाणी मुरतंय। हे घबाड कसं सापडलं तेही सांगतो, त्याची ही इंटरेस्टिंग कहाणी आहे। माजी आमदार अनिल गोटेंना तुम्ही ओळखत असाल। त्यांना ती माहिती मिळाली की असं त्या धुळ्यातल्या गुलमोहर विश्रामगृहातल्या रूम नंबर 102 मध्ये पैशाच्या बॅगा आहेत। ते तातडीने विश्रामगृहात आले। रूमला थेट बाहेरून त्यांनी कुलूप ठोकलं। अधिकाऱ्यांना बोलावलं, पण अधिकारी यायला तयार नाही। त्यांचं मन धजावत नव्हतं। गोटे तर गोटे, त्यांनी तिथं ठिय्या आंदोलन सुरू केलं। अधिकाऱ्यांना यावं लागलं। अधिकारी आले, त्यांनी कटरनं कुलूप तोडलं, तेव्हा रूममध्ये पैशांच्या बॅगा सापडल्या। यातली सगळ्यात धक्कादायक बाब काय माहितीये? हे सगळे पैसे वसुलीचे आहेत आणि ते आमदारांना देण्यासाठी आणले होते असा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटेंनी केला। त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे, सनसनाटी निर्माण झाली। कारण या रूम महाराष्ट्र विधिमंडळ अंदाज समितीच्या आमदारांसाठी बुक केल्या होत्या असा आरोप होतोय। 29 आमदारांच्या समितीचं नेतृत्व आमदार अर्जुन खोतकर करताय। त्यापैकी 11 आमदार सध्या धुळ्यात दाखल आहेत। विकास कामात केलेलं पाप झाकण्यासाठी, चौकशीतून वाचण्यासाठी, आमदारांना खुश करण्यासाठी पैसे आणल्याचा सनसनाटी आरोप गोटेंनी केला आणि त्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे। आमदारांच्या समितीचे प्रमुख असलेल्या अर्जुन खोतकरांनी मात्र हे आरोप फेटाळले। पण यातलं सत्य काय आहे हे महाराष्ट्राला आज कळायला हवं। हे एवढे पैसे नेमके कुणाचे आहेत? ते आभाळातून पडले की जमिनीतून उगवले? त्याचा वाली कोणी असेल ना, ते महाराष्ट्राला कळायला हवं। लाच देण्यासाठी हे पैसे खरंच आणले होते का हे महाराष्ट्राला कळायला हवं। आणि 40 तासाहून अधिक काळ लोटून गेला तरी गुन्हा दाखल नाही, याचा अर्थ काय हे समजून घ्यायला हवं। कारण प्रश्न विधिमंडळाच्या विश्वासार्हतेचा आहे। आरोप गंभीर आहेत। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही याची गंभीर दखल घेतली। सवाल आहे, दोषींवर कारवाई होणार आहे का? आणि ज्या विधिमंडळाच्या सर्वोच्च असा सन्मान आहे त्याच्याबद्दलचा प्रश्न, म्हणून याचं गांभीर्य अधिक। गुलमोहर विश्रामगृहात सापडलं घबाड। 1,84,00,000 खोके जप्त। आमदारांसाठी धुळ्यात वसुलीकांड। माजी आमदार अनिल गोटेंच्या आरोपांनी खळबळ। धुळ्यातील गुलमोहर या शासकीय विश्रामगृहात नोटांचं भलं मोठं घबाड सापडलं। घबाड इतकं मोठं होतं की ते मोजायला 3 मशीन लागल्या आणि 6 तास ही मोजदाद झाली। तेव्हा कळलं ही रक्कम होती तब्बल 1,84,84,200 रुपये। त्यामुळे एकच खळबळ उडाली, ज्याची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेत SIT स्थापन करण्याचे आदेश दिलेत। विधानमंडळाच्या समितीवर प्रश्नचिन्ह उभं राहणं हे आम्ही कदापि सहन करू शकत नाही। विधानमंडळाची एक आपली गरिमा आहे, त्यांचा आपला मान आहे। अशा परिस्थितीमध्ये दूध का दूध, पाणी का पाणी झालंच पाहिजे। आणि म्हणून या संपूर्ण घटनेची चौकशी SIT नेमून आम्ही करायचं ठरवलेलं आहे। याच्यामध्ये कोण दोषी आहे, कोणी मागितलेले पैसे आहेत का, या सगळ्या गोष्टीचा छडा लावण्यात येईल। कोट्यवधींचं हे घबाड शोधून दिलंय माजी आमदार अनिल गोटेंनी। पक्की खबर मिळाली आणि गोटेंनी थेट गुलमोहर विश्रामगृह गाठलं। विश्रामगृहातल्या खोली क्रमांक 102 ला बाहेरून कुलूप लावून तिथंच त्यांनी ठाण मांडलं। ही खोली जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत उघडावी अशी मागणी करत गोटेंनी तिथंच आंदोलन सुरू केलं। पण 4-5 तास तिथं कोणी फिरकलंच नाही।
अखेर पोलीस अधिकारी, सार्वजनिक बांधकाम आणि महसूल विभागातल्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कुलूप कटरनं तोडलं. अधिकारी खोलीत गेले तेव्हा हे भलं मोठं घबाड सापडलं. आमदार गोटेंचा आरोप आहे की ही रक्कम आमदारांना देण्यासाठी आणली होती, त्यामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली. त्यांच्या मित्र पक्षाचे जे आमदार आहेत अर्जुनराव खोतकर हे या समितीचे अध्यक्ष आहेत. आता वरमाय शेणार असल्यानंतर वरावर कसं स्वीकारावं लागेल हा साधा प्रश्न आहे. आणि आतापर्यंत आरोप सगळ्यांनी केले पण कोणी सिद्ध नाही केले. मी सिद्ध करून दाखवले. त्या ठिकाणी जे अर्जुन खोतकर नावाचे आमदार होते त्यांचा पीए किशोर पाटील दिनांक 15 पासून या 102 नंबर मध्ये तो वास्तव्यास होता. तो इतक्या पूर्वीपासून इथे का आला होता उघड आहे की त्यांनी अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट केला. आमची समिती येते आहे, जर तुम्ही पैसे नाही आणून दिले तर तुमच्या चौकशाला हे राहू ते असे पैसे दिले असतील. आणि या लोकांनी पैशाच्या थैल्या त्या ठिकाणी अशा थैल्या होत्या. 2 लाख 5 लाख 10 लाख अशा थैल्या त्या ठिकाणी आणून ठेवल्या होत्या. आणि म्हणून आम्ही हे भ्रष्टाचाराचं हिमनगाचं टोक आहे. राज्यभर हे असं चालत असतं. विधिमंडळ अंदाज समिती 3 दिवसाच्या धुळे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात समिती धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या विकास कामांचा आढावा घेणार आहे. 29 आमदारांच्या समितीचं नेतृत्व आमदार अर्जुन खोतकर करतायत. त्यापैकी 11 आमदार सध्या धुळ्यात दाखल झाले. त्यांना देण्यासाठी 5 कोटींची रक्कम गुलमोहर विश्रामगृहात आणण्यात आल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटेंनी केलाय. पण समितीच्या प्रमुखांनी हे आरोप फेटाळून लावले. हे सर्व आरोप आम्ही फेटाळतो आणि मुळात खऱ्या अर्थाने हे समितीला आणि सरकारला बदनाम करण्यासाठी हे प्लॅन्टेशन केलेलं आहे का, हा संशय आम्हाला या ठिकाणी येतो. आणि मला असं वाटतं की त्यांच्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि त्यांची ही जुनी सवय अशा पद्धतीने आरोप करायचं आणि शासनाने समितीला बदनाम करायचं. त्यामुळे या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि आम्ही सर्व आरोप फेटाळतो. पण साहेब या ठिकाणी आपले जे सीएस आहेत सचिन आपले खाजगी त्यांच्या नावाने ती रूम बुक केलेली होती आणि गेल्या साप चूक आहे, साप खोट आहे. त्याच्या नावाने ती रूम नव्हतीच. मी माहिती घेतली, त्याला विचारलो तू त्या रूम मध्ये राहत होता का, तर नाही 100% नाही, तो दुसऱ्या रूम मध्ये राहत होता. या मुद्द्यावरून विरोधकांनी आता सरकारला घेरायला सुरुवात केली आहे. हे 15 कोटी रुपये शिंदे गटाच्या जालन्याचे आमदार खोतकर यांना देण्यासाठीच जमा झाले हे सांगायला आता ब्रह्मदेवाची गरज नाही. त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. खरं म्हणजे ज्यांच्या नावावर ही खोली होती त्यांच्यावर गुन्हा दाखल करून हे संपूर्ण प्रकरण ईडी आणि सीबीआय कडे देण्याची गरज आहे. आमदारांच्या समितीच्या दौऱ्यावेळी शासकीय विश्रामगृहात कोट्यवधींचं घबाड सापडतं. पण हे पैसे कुणाचे आहेत, कशासाठी आणले गेले, कुणी आणले, खरंच ते पैसे वाटपासाठी आणले होते का, या सगळ्याची पारदर्शक चौकशी होणं गरजेचं आहे. दीपक बोरसेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, धुळे. अगदी सुरुवातीपासून सांगतोय की विधिमंडळाच्याच पूर्ण विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं हे सगळं प्रकरण असल्यामुळे याचं सत्य महाराष्ट्राच्या समोर येणं गरजेचं आहे. या सगळ्या प्रकरणात जे मूलभूत सवाल निर्माण झालेत त्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे. बडे मुद्देच्या माध्यमातून हे सवाल कुठले जरा बघूया, ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे. सवाल आहे धुळ्यातल्या खोक्यांनी वसुली आमदारांची साठी केली होती. हा जो आरोप आहे त्या तथ्य आहे का, त्याची लिंक काय आहे आणि आमदारांसाठी आणलं हा आरोप जो केला जातोय त्यात किती तथ्य आहे. कोट्यवधींची रोकड नेमकी कुणाची आणि कुणासाठी आणली हा सवाल आहे. कारण अजूनपर्यंत कुणीच समोर आलेलं नाहीये. कोटी रुपये तिथं पडून आहेत. विधिमंडळाच्या विश्वासार्हतेवर या सगळ्यानंतर प्रश्नचिन्ह निर्माण होणं कितपत योग्य आहे, कारण त्याची एक गरिमा आहे. मुख्यमंत्री म्हणाले की त्याला मी कधीही नख लागू देणार नाही. 40 तासानंतरही गुन्हा दाखल का बरं झाला नाहीये. मग या सगळ्यामधलं गौडबंगाल काय आहे, संशयाचा एवढा धूर का निघतोय, पोलीस प्रशासनावर कुणाचा दबाव आहे, का गुन्हा दाखल होत नाही, का अजून कुणाला अटक नाहीये,
कुठून आले हे पैसे या प्रश्नांची उत्तरं का मिळत नाहीयेत, 5 तास का लागले अधिकाऱ्यांना तिथं पोहोचायला आणि या सगळ्यात हे रक्कम जप्त करण्यासाठी, आणि या सगळ्या प्रश्नांची चर्चा आपण करणार आहोत. आज आपल्या सोबत मान्यवर पाहुणे जोडले गेलेले आहेत. स्टुडिओत माझ्या सोबत आता RTI कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली आहेत. अनिल गलगलींनी राज्यातल्या भ्रष्टाचाराच्या खरं तर सुरस कथा त्यांच्याकडे आहेत. त्यांना सगळं माहिती आहे, मोडस ऑपरेंडी कशी असते, या प्रकरणातले मोडस ऑपरेंडी काय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सुद्धा आपल्या सोबत थोड्याच वेळात जोडल्या जातील. आपल्या सोबत या चर्चेत थोड्याच वेळात विद्यमान आमदार अर्जुन खोतकर आणि माजी आमदार अनिल गोटे हे सुद्धा जोडले जाणार आहेत, जोडले गेलेले आहेत. दोघांचंही स्वागत. धुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपजिल्हा प्रमुख नरेंद्र परदेशी सुद्धा या चर्चेत सहभागी झालेत. तुमचंही स्वागत आहे. आणि भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण आपल्या सोबत आहेत. शिवसेनेचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे सुद्धा या चर्चेमध्ये थोड्याच वेळात सहभागी होत आहेत. मी या चर्चेची सुरुवात करणार आहे. अर्जुनराव, तुमच्याकडे येतोय, पण तुमच्यावर नेमके आक्षेप काय आहेत हे एकदा ऐकूया. म्हणून त्याच्यासाठी मला अनिल गोटेंकडे जायचंय. त्या सगळ्या प्रश्नांची तुमच्याकडून मला उत्तरं जाणून घ्यायचे. आक्षेप काय? अनिलजी, तुम्ही गंभीर आरोप केलेला आहे. तुमचे हे आरोप महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाचे आहेत. त्याचं कारण असं आहे की थेट विधिमंडळाच्या समितीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते तुमच्या या आरोपाने. कोट्यवधी रुपयांच्या वसुली कांडाचे हे सगळे आरोप आहेत. काय तुमचं नेमकं म्हणणं आहे? का तुम्ही याला थेट आमदारांशी जोडताय? आमदारांसाठी हे पैसे आणले असं तुम्ही म्हणताय, त्याच्याबद्दलचा काय पुरावा? एक लक्षात घ्या की ही माझी पहिली वेळ नाही. मी आधी पंचायत राज समितीचा आमदार असताना सदस्य होतो. त्यांचा धुळ्याला दौरा झाला. त्यावेळेचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद CO, पोलीस अधीक्षक यांच्या बरोबर मी रेस्ट हाऊसला बसलो असताना मी सांगितलं की तुम्ही आमच्याकडे पैसे का गोळा करता? ते मला नाही असं कळत नाही, आम्ही त्याला पुरावा काय? त्यावेळेला जिल्हा परिषद डेप्युटी CO माळी यांना 5 लाख रुपये देत असताना मी पकडून दिलं. अजून काय पुरावा पाहिजे? मी तक्रार केली फडणवीसांकडे, मलाच कमिटीमध्ये हाकलून दिलं. मग तुम्हालाच काढलं त्या समितीमधून? मग बाकी सगळे तसेच राहिले. आता मला सोर्स सांगू नका तुमचा, तुम्हाला टीप कोणी दिली त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये, तो तुमचा मुद्दा. आम्ही पत्रकार आमचा सोर्स सांगत नाही कुठून तुम्हाला ही टीप मिळाली. पण टिपिकल गोटे स्टाईल तुम्ही हे सगळं आंदोलन केलं आणि भांडाफोड केला. कोट्यवधी रुपये सापडले, पण कळलं का हे पैसे कुणाचे आहेत ते? हे पहा, मी तुम्हाला यादी देईन. बर, 5 दिवस थांबा. हा काय मी 28 वर्ष पत्रकार होतो. मला पत्रकारांचे लक्ष हक्क माहिती. पत्रकार जागा झाला तुमच्यातला. मी लोकसत्ता इंडियन न्यूजमध्ये नोकरी केली. समजलं? माझे सोर्स आहे. मला निवासी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयातून एका शिपायाची माहिती दिली. अण्णासाहेब, या ठिकाणी रोज पैसे गोळा होत आहेत, रोज फोन करत आहेत. फोन करणारे होते महेश शेलार, अरविंद सिंग आणि किशोर पाटील. किशोर पाटील त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसायचे आणि वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना फोन करायचे. ठीक आहे. तालुका पशुसंवर्धन अधिकारी 25,000, तालुका आरोग्य अधिकारी 25,000. मग रेड कार्ड होते. सांगा 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 रेड कार्ड सांगा. मी सांगतो तुम्हाला. धुळे महापालिका 90 लाख त्या पिशवीमध्ये सापडले. 58,000. बँका विभाग 50 लाख. बापरे.
मी काय ते 60 वर्ष झकमारी करतोय का राजकारणामध्ये. प्रत्येक ठिकाणी माझा कार्यकर्ता आहे. ठीक आहे. म्हणून हा मला एकूण एक माहिती आहे, हा कुणाकडे पैसे आले, किती पैसे आले. हा तुमच्याकडे यादीच आहे या सगळ्याची की एवढे पैसे आले, प्रत्येक डिपार्टमेंटला वसुलीचं हे टार्गेट दिलं होतं आणि हे वसुली कांड सुरू होतं, बरोबर? मी तुम्हाला एक सांगतो. हा हा मला कळालं ते 21 तारखेला पैसे येणार. हा मी माझ्या कार्यकर्त्याला हा सकाळपासून तिथे बसवलं रेस्ट हाऊसच्या झाडाखाली. बर. आणि मी त्याला म्हटलं लक्ष देऊ कोणकडे. स्टिंग ऑपरेशन केलं म्हणजे तुम्ही? मग स्प्रिंग ऑपरेशन केलं मी. ठीक आहे ठीक आहे. अहो नाही पण अहो हा मग मला त्यांनी सांगितलं 4च्या सुमाराला साहेब 4.5 कोटी रुपये आले. म्हणजे काय बोलतो. मग यांचे जे किशोर पाटील पेय होते तसेच पेय यांनी गाडी एकदाची भरायची. यांच्या स्टोऱ्या फार जास्त वेळ ऐकू नका. बरं, ठीक आहे. हे स्वतः अव्वल दर्जाचे खंडणीखोर आहेत. ताई तुम्ही हसताय यांच्याकडे बघून. हे स्वतः तेलगी घोटाळ्यामध्ये जामिनावरती बाहेर असलेले आरोपी आहेत. हे काय सांगतील? यांना पैसे मिळाले नाहीत. अनिल गोटेंनी पैसे मागितले म्हणून अधिकाऱ्यांच्या मोबाईलमध्ये क्लिप सापडते. अनिल गोटे सोडून द्या ना अजितराव. अनिल गोटे सोडून द्या. तुम्ही अनिल गोटे सोडून द्या. माझं सांगा 1,84,00,000 रुपये कुणाचे आहेत? 1,84,00,000 रुपये कुणाचे आहेत? 1,84,00,000 रुपये कुणाचे आहेत? 5 रुपये तुमचे पडले तर तुम्ही जाऊन विचारता माझे पडले म्हणून. ऐकून घ्या. मला सगळं माहितीये. अनिल गोटेंना टिप कोणी दिली हे पण मला माहितीये. अरे मी सांगणार नाही ते इथे, कारण ते चौकशीतनं समोर येऊ द्या. ह्या बघा अंजली दमाने यांनी आरोप करणं वेगळं, गलगलींनी करणं वेगळं. आम्ही अजितराव हे मला मान्य नाही. या राजकीय अहो हे स्वतः खंडणीखोर आहेत अनिल गोटे. तुम्ही ते सोडा. मी मी काय म्हणतो माहिती मला का? अख्खा त्यांचा इतिहास भूगोल सगळं माहितीये. काय पत्रकारिता काही सांगू नका अण्णा. तुमचे सगळे इतिहास भूगोल आम्हाला माहिती आहेत. ज्या पद्धतीने तुम्हाला टिप कोणी दिली ते पण मला माहितीये. आणि ते पैसे कुणाचे आहेत ते सगळे येईल ना चौकशीतनं समोर. माझा आक्षेप आहे याची चौकशी व्हावी. अनिल गोटे ज्या पद्धतीने मी काहीतरी लय भारी केलं, यांना माध्यमांपासून धुळ्यामधल्या सगळ्या लोकांनी दुर्लक्षित केलं होतं. कुत्रा यांना कोणी विचारत नव्हतं. तो सगळा ते खतखत मनामध्ये होती. आणि यांना पैसे दिले सन्मान ठेवला या रागामधनं त्यांनी ते सगळं केलेलं आहे. उघड केलेलं आहे. अनिल गोटे तुमचा इतिहास सगळ्या महाराष्ट्राला माहितीये. काहीतरी तुम्ही का अर्जुन खोतकरांचंच नाव घेता? उभाटा गटाचे 4 आमदार त्याच्यामध्ये होते. सरकारला टार्गेट करायचं. तुम्हाला पैसे मिळाले नाही म्हणून तुम्ही हे बघा, तुम्ही जनतेची काळजी आहे म्हणून तुम्ही काही केलं असताना मी तुमचा सन्मान केला असता. तुमच्या पैसे मागतानाच्या क्लिप अधिकाऱ्यांच्या मोबाईल मध्ये येतो. लोक सांगतात आम्हाला. तुम्ही काय सांगता? एक मिनिट पत्रकार असं म्हणू नका. तुम्ही अनपेक्षित एंट्री मारली मध्ये. एक मिनिट तुमच्याकडे आलोच नाही. असलेले आरोपी अजितराव थांबा. मी येतो ना. नाही प्रवृत्तींचं उदात्तीकरण महाराष्ट्रात थांबा ना. मी येतो तुमच्याकडे. मी येतो तुमच्याकडे. अंजलीताई मला सांगा, या महाराष्ट्रामध्ये एका शासकीय विश्रामगृहामध्ये पैशांच्या बॅगा सापडतात. ते मोजायला 3 मशीन आणले जातात. ते मशीन आणल्यानंतर तिथं 6 तास ते मोजणी सुरू होते. हे सगळं होतं. बॅगा भरूभरू घेऊन जातात. या महाराष्ट्रातली एक व्यक्ती अशी येत नाही की ती सांगते माझे पैसे आहेत म्हणून. कुणाचे पैसे काय हे सगळं गौडमंगाल संशय निर्माण करणार नाहीये. आणि ते कुणासाठी बुक होत्या रूम? आमदारांच्यासाठी होत्या त्या बुक, असा आरोप करण्यात येतोय. नाही, मला विलास एकतर ना मला 8:15 एका दुसऱ्या चॅनलवर जायचंय म्हणून प्लीज मला पटकन बोलून घेऊ दे. बोला. तर मला तर हे सगळं प्रकरण ऐकल्यावर आता अजयजी म्हणाले की तुम्ही हसताय कशाला. अरे मला गंमत वाटली की इतके पैसे सापडतायत आणि त्याच्यावर कोणीच त्याला क्लेम करायला देखील येण्याची हिंमत करत नाहीत. अर्जुन खोतकर अगदी सर्रास येऊन म्हणून जातात की आम्ही त्याला आमचे ते पैसे नाही, आम्हाला काही माहिती नाही. ते कधी म्हणणार आहेत का हो ते पैसे माझे होते आणि मी घेतले होते? म्हणून मला हसू आलं. तर आता आपण त्याच्याकडे नीट
व्यवस्थितपणे बघूया. प्लीज. जर ही रूम नंबर 102 ही त्यांच्या किशोर पाटीलांसाठी होती का नव्हती, तर त्यांचं असं म्हणणं आहे की ही नव्हती. असं शक्यच नाही. 15 तारखेपासून 21 तारखेपर्यंत ही रूम त्यांच्या नावावर बुक्ड होती. याच्यात M90 नावाची जी बॅग मिळाली, तर M90 म्हणजे 90 लाख म्युनिसिपल कॉर्पोरेशनकडनं आलेले असे वेगवेगळ्या ठिकाणून वेगवेगळे पैसे. आता या ज्या बॅग तुम्ही दाखवताय टीव्ही चॅनलवर, त्या काही कोणाच्या बॅग्स होत्या? त्या अनिल गोटेंच्या बॅग्स होत्या का? पैसे आले तेवढं नक्की कोणाचे आले, ते कोणाकडे वाटले गेले, 3.5 कोटी कुठे गहाळ झाले, या सगळ्या गोष्टींची उत्तरं ही अर्जुन खोतकरांना आणि त्यांच्या 11 सदस्यांना देणं भाग आहे. त्यांनी आत्ता हो म्हणो नाही म्हणो, पण मला हाच प्रश्न विलास पडतो की एवढं असताना FIR का झाला नाही? एवढंच नाही येस मुद्दा तो आहे. SIT झाली पण FIR अजून झालं नाही आणि 40 तास उलटून गेलेत. या सगळ्या गोष्टीला 40 तास उलटलेत. ताई त्याचं उत्तर देतो आपल्याला. ताई नाही एकच मिनिट त्यांचं म्हणणं पूर्ण होऊ द्या ना. मी येतो ना तुमच्याकडे, मी येतो ना. उत्तर घ्या, लगेच पुढे जाऊ. नाही येतो ना. हा ताई तुमचं पूर्ण नाही फक्त मला ते. आणि जर एखाद्या समितीवर अशी इतकी मोठा जर आरोप झालाय जिथे पैसे सापडलेत, असं नाही की नुसता ऐकिवात आहे, पैसे सापडल्यानंतर तातडीने त्यांना त्याच्यातनं बाहेर काढलं गेलं पाहिजे. अर्जुन खोतकरांना या समितीतनं बाहेर काढलं गेलं पाहिजे. त्याच्या 11 सदस्यांना. नाही अहो तुम्ही हवं तेवढं बोला. डॉक्टर येतो तुमच्याकडे. तर आत्ताच्या घटकेला मला स्पष्टपणे सांगायचंय की अर्जुन खोतकरांना पेंडिंग इन्क्वायरी, ही शुड नॉट बी अ पार्ट ऑफ दॅट कमिटी. आणि याच्यावर ताबडतोब FIR होऊन हे प्रकरण खरं तर CBI कडे खरंच दिलं गेलं पाहिजे. ठीक आहे. नाही विलासराव, अर्जुन खोतकर असं करण्यात काय हासिल आहे? अहो उबाटाचे 4 आमदार त्या समितीमध्ये होते ना, त्यांची पण नाव गोटे त्यांची नाव का घेतली? मला काय म्हणायचं, दुसरा विषय आमदार कुठले तो मुद्दा आहे का? काय झालं? सगळ्यांची घ्या. मी तर म्हणते सगळ्यांची नावं घ्या. हा ताई असं तुम्ही म्हणा. गुन्हा का नोंदवला आणि नाही बघा SIT मध्ये सगळ्यांची हे बघा याच्यामध्ये मुद्दे, याच्यामध्ये काय मी तुम्हाला सांगतो. आज स्वामी JP स्वामी नावाचे एक ऑफिसर आहेत इन्कम टॅक्सचे, त्यांना बोलवलं होतं. गुन्हा का नाही नोंदवला? तर सगळ्या फॅक्ट समोर आल्यानंतर 100% गुन्हा नोंदवला जाईल, त्याच्याकरताच SITची स्थापना केली आहे. याच्यामध्ये नुसता गुन्हा नोंदवला असता विलासराव, तसं नाही. मुख्यमंत्र्यांनी तातडीनं तो जो पाटील आहे आधी तपास नाही नंतर गुन्हा की गुन्हा आणि नंतर तपास. SITचा अर्थ लक्षात येतो का आपल्या? याच्याकरता स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम अजितराव एक मिनिट, अंजलीताई बोला. एक मिनिट, जे लोक जबाबदार आहेत त्यांना याच्यामध्ये आधी इंटरोगेट तर केलं पाहिजे. एक मिनिट अंजलीताई बोला. तुमचा आवाज आमच्यापेक्षा खूप मोठा आहे, तर आम्हाला खरंच बोलण्याची 2च मिनिटं संधी द्या, कारण मला जायचंय. तर ही जी मी तुम्हाला म्हणत होते FIR कायदा काय म्हणतो की वेन प्रायमा फेसी एव्हिडन्स इज अवेलेबल, प्रायमा फेसी एव्हिडन्स इज अवेलेबल, FIR हॅज टू बी रजिस्टर्ड, हे कायदा म्हणतो. तर त्याच्यात जेव्हा प्रायमा फेसी तुमच्याकडे, इथे तर प्रायमा फेसी एव्हिडन्स काय, सरळ पैसे मिळाले, तर त्याच्यावर काय FIR झाला नाही. आणि FIR हा तुम्हाला आत्ता हवा असेल अज्ञात व्यक्तींविरुद्ध करा, पण हा FIR झाला पाहिजे. त्याचं इन्व्हेस्टिगेशन शुड स्टार्ट. SIT नुसती स्थापन होते. मी त्याचं उदाहरण तुम्हाला सांगते. बावनकुळेंनी आता एका राज घनवट प्रकरणात SIT स्थापन केली. 1 महिन्यानंतर SITची पहिली मीटिंग झाली, फक्त 1 मीटिंग. त्यामुळे SIT अशी वर्षानुवर्ष चालली, त्यातनं काही निष्पन्न नाही झालं, तर त्याच्यात FIR होणार नाही का, हा माझा प्रश्न आहे तुम्हाला. ठीक आहे. मी डॉक्टर राजू वाघमारे आपल्या झाला पाहिजे याच्याबद्दल दुमतच नाहीये. FIR होईल, तपास होईल आणि माननीय 40 तास झाले. अत्यंत कडक भूमिका तुमच्या मित्रांना थोडं बोलू द्या. तुमच्या मित्रांना थोडं मला विचार. डॉक्टर मला सांगा, अहो या सगळ्याचे गंभीर आरोप जे आहेत, त्या सगळ्या गंभीर आरोपाच्या नंतर 40 तास झालेत, FIR दाखल होत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुणाचे आहेत हे कोट्यवधी रुपये, हेही महाराष्ट्राच्या समोर येत नाही. व्हिडिओ समोर येतात, बंडलं समोर येतात, नोटा समोर येतात, बॅगा समोर येतात, पण हे कुणाचे पैसे आहेत हेच समोर येत नाही. सगळ्यात पहिली गोष्ट विलासजी, की आमच्या पक्षाचे आमदार, माझे सहकारी अर्जुन खोतकरांचं नाव या प्रकरणाशी जोडलं जाणं हे पूर्णपणे निषेधार्ह आहे. ती कमिटी जी आहे ती 12 सदस्यांची कमिटी आहे. अर्जुन खोतकरांचं नाव म्हणून त्यांचं नाव जोडलं जातंय. मला पूर्ण बोलून घेऊ द्या. या कमिटीमध्ये सर्व पक्षीय आमदार आहेत, उभाटाचे सुद्धा आमदार आहेत, काँग्रेसचे आमदार आहेत,
सगळ्यात पहिली गोष्ट की आमदारांसाठी पैसे आणणं हा आरोप जावई शोध ज्याने कोणी लावला त्याची विश्वासार्हता किती आहे ते बघितलं पाहिजे. एक. दुसरं, हे विश्रामगृह जे आहे ते समितीच्या ताब्यात नसतं. हे विश्रामगृह जे आहे ते कोणाच्या ताब्यात आहे? PWDच्या ताब्यात आहे. मग PWD त्या रूम मध्ये जो आरोप केला जातो की खोतकरांच्या PA साठी होतं, याचा कोणताही पुरावा नाही. त्याच्यामुळे हवेत गोळ्या मारायच्या आणि बदनामी करायची हे बंद करायला पाहिजे. याचा FIR करा. याची SIT आम्ही सांगितलेली आहे. SIT चौकशी होईल. एक लक्षात घ्या, SIT मधून चौकशी होईल. पैसे तर आहेत, पण ते पैसे आणि त्या पैशाशी अर्जुन खोतकर किंवा समितीचा संबंध लावणं चुकीचं आहे. आणि जर तुम्ही बोलत असाल तर सर्व पक्षीय आमदार ठीक आहे. नाही फक्त अर्जुन खोतकरांवर आरोप करणं बरोबर नाही ना. कोणीही घेता कामा नये. आमच्या पक्षाच्या नेत्याचं नाव कोणीही घेता कामा नये हे स्पष्ट आम्ही सांगतो. कारण ते त्या समितीचे सदस्य आहेत, अध्यक्ष आहेत. पण त्याचा अर्थ पैसे त्यांचे आहेत का? अहो, विश्रामगृह कोणाच्या ताब्यात होतं? ते सोडा ना, ते राजकीय आहे असं समजूया आपण. ते राजकीय म्हणतायत असं समजूया. तुम्ही तर सांगा ना, ह्या महाराष्ट्रात कुणाचे तरी असतील ना ते पैसे. 1,84,00,000 रुपये कोणाची खिशातून तर पडलेले नाहीये. ते अशा बॅगा भरू बांधून त्याला टॅग लावून ठेवलेले आहेत ना ते सरकारी विश्रामगृहामध्ये. मला तर असं वाटतं की हे पैसे अनिल गोटेंचे असावेत. अनिल गोटेंनी आरोप करण्यासाठी गोटेंनी अधिकाऱ्यांना पैसे मागितल्याचे अनेक क्लिप्स आहेत. आणि ऐकून घ्या, माणूस आहे, त्या माणसाने कुणी गोटेंना कशी माहिती मिळाली? नरेंद्र परदेशी आपल्या सोबत आहे. पत्रकार आहेत, कार्यकर्ते, त्यांना कशी माहिती मिळाली नाही? अर्जुन खोतकरांशी आपला संपर्क झाला. अर्जुनजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? आमदारांचं नाव घ्यायचं. मी दोघांना थांबवतोय. अर्जुनजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? अजून ते सगळं सेट व्हायचं. बरं, बहुतेक ते सेट झाले ना. मी येतो तुमच्याकडे, पण मला त्याच्या आधी जायचंय आपल्या नरेंद्र परदेशींकडे. नरेंद्रजी, आरोप असा केला जातोय की हे पैसे प्लांट सुद्धा केले जाऊ शकतात. तो आरोप आता अर्जुन खोतकरांनी सुद्धा थोड्या वेळापूर्वी केला. आणि या सगळ्यामध्ये बदनाम करण्यासाठीच हे राजकारण असं ते म्हणतायत. काय नेमकं आहे हे? या पैशाच्या संदर्भात तुमच्याकडे काय पुरावे आहेत? हे आमदारांसाठीच पैसे होते, ही वसुली कांड होतं, अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत. पुरावा काय? आम्ही हे पैसे प्लॅन केले हा आरोप अत्यंत हास्यास्पद आहे. जर एखाद्याला असं काही करायचं असतं तो 1-2 लाख रुपये ठेवेल ना. तो का 2-2 कोटी रुपये ठेवेल का तिथे? एक साधा व्यक्ती मूर्खपणाचा प्रश्न आहे. तुम्हालाच कसं कळालं परदेशी साहेब? तुम्हालाच कसं कळालं? तुम्हीच कसं गोटेंना सांगितलं? इतर तिथं पत्रकार आहेत, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, तुम्हालाच कसं कळालं? एक चर्चित कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो तुमच्या बरोबर आहे, तुम्ही सगळे नाराज आहात. अधिकाऱ्यांना पण तुमच्या पोलिसांना कसं नाही कळालं? तुमच्या पोलिसांना कसं नाही कळालं? जे गोटेंना कळालं त्यांना कळालं. ते प्रश्नच तो, यांना कसं कळालं विचारा ना तुम्ही. पोलिसांना कळत नाही, यांनाच कसं कळतं? यांच्याकडे कॉन्ट्रॅक्टर का दिवस रात्र चक्रा मारतो का? त्यांना माहिती देतो, यांनाच का माहिती देतो? हे सगळे मिळून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी ती रक्कम ठेवू शकतात. हे खरंय की नाही? हे त्याचं उत्तर द्यावं. पण त्या अधिकाऱ्याने एखादी तक्रार त्यांच्याबद्दल केली पाहिजे ना. धुळे शहरामध्ये लहान लहान मुलांच्या 18 वर्षाच्या मुलाच्या मोबाईल मध्ये अनिल गोटे अधिकाऱ्याकडे खंडणी मागताना जे क्लिप्स आहेत, काय बोलता तुम्ही? अरे मग एवढ्या सरकार तुमचं आहे, सरकार तुमचं आहे. एवढे अनिल गोटे खंडणी मागत असतील तर आता जेलमध्ये पाहिजेत. अनिल गोटे स्टुडिओमध्ये काय करतायत? तुमचं सरकार आहे ना. ते जामिनावर बाहेर आहेत, गुन्हे दाखल आहेत, जेलमध्ये आहेत, 10-10, 15-15 वर्ष जेलमध्ये काढली आहेत. मग एक मिनिट, अनिल गोटे, अहो तुम्हाला कशी यांना माहिती कळते, बाहेर बाकीच्या लोकांना कशी कळत नाही? एक मिनिट. 50 वर्ष मी संघामध्ये राहिले. अहो अण्णा, तुमचा सगळा इतिहास माहिती, पत्रकारिता, संघ बिंग, कुठून पैसे केले, काय केलं, सगळं आम्हाला माहिती. नरेंद्रजी, मी पण पत्रकार होतो. नरेंद्रजी, माझ्यावर आयुष्यात कुणी भ्रष्टाचाराचा आरोप करू दे. जेलमध्ये जाऊन आलाय. मी दोघांना एक कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला येऊन माहिती कशी सांगतो? अधिकाऱ्यांना तुम्हीच ब्लॅकमेल कसं करता? एक मिनिट प्लीज. नरेंद्रजी तुम्ही बोला. मी असं म्हणत होतो
की कोणाला जर प्लॅन करायचे असते तो 1-2 लाख रुपये ठेवू शकतो ना, एवढे 2-2 अहो, कोटी रुपये कसं काय 1-2 ठेवू लाख शकतो? रुपयाची निवड आणि होते का? हॅलो, अहो, थांबा, 1-2 लाख जरा ऐकून घ्या. डॉक्टर अहो, थांबा ना, अरे, डॉक्टर थांबा ना, त्यांना बोलू द्या प्लीज थांबा तर ऐकून प्लीज घ्या. असं नका करू, असं नका करू, प्लीज प्लीज. नाही, ज्यांनी गट रचला ना त्याच्याकडनं माणसं निवड चुकली. त्यांनी दुसऱ्या कुठल्या लोकांना केलं असतं तर जरा बऱ्यापैकी प्रसिद्धी आणखी मिळाली असती. पण हे अंगलट येतंय त्याच्यात. ज्यांनी गट रचलाय हा सगळ्या. नाही 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 नाही, अशा पद्धतीने ऐकून नाही. घ्या. अहो सत्य ऐका, नाही नाही, ऐका ते काय हॅलो. म्हणतात ऐका. आम्ही त्या ठिकाणी मध्ये गेलो आणि तुम्ही 1,84,84,00,000 हे फक्त सापडलेले पैसे आहेत साहेब. हा याच्या आधी याच्या दुप्पट म्हणजे उबाटाच्या 4-5 आमदारांनी किती कोटी घेतले? 4 आमदारांनी सांगा ना 4-5 ते. कोटी रुपये 4-5 कोटी रुपये 3 वाजता एका पजरो गाडीमधनं लंपास करण्यात आले की त्यांना सुगावा लागला की हे लोक येतात या ठिकाणी आणि या ठिकाणी हे आंदोलन करणार, ठिय्या मारणार, आपल्याला पकडणार म्हणून तो किशोर पाटील एका रिक्षामध्ये बसून त्याने रिक्षा तो पायलटिंग करत होता, त्याच्या मागे ती पजरो गाडी गेली. कारण याचा तुम्हाला पुरावा मी सांगतो. मी त्या ठिकाणी पंच होतो, मी आतमध्ये गेलो पोलिसांसमक्ष आणि त्या ठिकाणी 7 ते 8 ह्या बॅगा या रिकाम्या होत्या साहेब अक्षरशः. त्याच्यामध्ये कुठलाही शर्ट नाही, कुठलाही पॅन्ट नाही, फक्त 1-2 ज्या बॅगा होत्या त्याच्यामध्ये 1-2 कपडे होते. म्हणजे त्या बॅगा उबाटाच्या पैशांनी आमदारांनी भरल्या पण घेतले का पैसे? होत्या. पैसे? त्यांचं म्हणणं पूर्ण होतं. एक जण प्लीज लहान प्लीज. मुलाला तरी आणि पटेल साहेब, का? मी तुम्हाला सांगतो इतकी वकिली करतात हे राजू अहो, लहान वाघमारे वगैरे. मुलाला पटेल का? माझा एक सरळ प्रश्न असा आहे साहेब, या ठिकाणी महानगरपालिकेने जे आता आमच्या अण्णा साहेबांनी सांगितलं 90 लाख रुपयाची बॅग जी होती ती का आली तुम्हाला तेही सांगतो. अनिल गोटे आणि मी गेल्या 1 वर्षापासून महानगरपालिकेचे भरपूर वाभाडे काढले. आमच्याकडे 30 प्रकरण इतके भयंकर आहेत साहेब. आम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे की याची चौकशी लावा म्हणून. आणि हे सगळा सुगावा या समितीला लागला. आणि देवेंद्र फडणवीस यांनी 2 दिवसापूर्वी असं सांगितलं की या समित्या फार बदनाम झाल्या आहेत पैशाच्या, तुम्ही जरा नीट काम करा, चांगलं काम करा. यांना धीर निघाला नाही. यांनी पाहिलं की हे धुळे हे फार मोठं पाकिट आहे. या ठिकाणी भ्रष्टाचाराची अनेक प्रकरण या लोकांनी काढले. ठीक म्हणजे आहे, या ठीक ठिकाणी आहे. आपल्याला एक धंदा चांगला मिनिट. होईल. तुम्ही आता जो आणि मुद्दा म्हणून मांडला, त्यांनी तुम्ही जो आता मुद्दा मांडला, मला त्याच्याबद्दल धुळ्यात अनिल दौरा गलगलींना केला. विचारायचंय. अनिलजी, खरं तर या महाराष्ट्रामध्ये हे नवं नाहीये, हे प्रकरण पहिल्यांदा आलेलं. अशा प्रकारच्या समित्या, त्यांचे दौरे, हे आमदार विधिमंडळ समित्यांचे जे सनदी अधिकारी असतात किंवा ह्या आमदार असतात, यांचा पाहुणचार म्हणजे या अधिकाऱ्यांसाठी, त्या कंत्राटदारांसाठी तोंड दाबून बुक्क्यांचा मार असतो. हे महाराष्ट्राला नवं नाहीये. कुणी कितीही दावे करू देत, पण या महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराची ही वाळवी आहे आणि हे अशा प्रकारचं केलं जातं. काय अनुभव आहे तुम्हाला? तुम्ही RTIच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक सुरस कथा या महाराष्ट्राच्या समोर आणल्यात भ्रष्टाचाराच्या. खरं पाहिलं तर ज्या पद्धतीचा आता जो छापा मारलेला आहे, तर निश्चितपणाने पोलिसांनी ती रोकड जमा केली आहे. ती रोकड जमा केल्यानंतर आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी SITची जी घोषणा केलेली आहे, सत्य तर बाहेर येईल. परंतु आता पाहिलं तर आत्ताच काही दिवसापूर्वी वसई विरार तिथे एका अधिकाऱ्याच्या घरी 8.5 कोटी सापडले. तर मला हे सांगायचं आहे की ज्या पद्धतीची यंत्रणा आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवणं गरजेचे आहेत. कारण अंदाज समिती फक्त अंदाज देण्यासाठी नसते. अंदाज समितीचं जे काम असतं, कारण त्याच्यामध्ये एकूण 30 सदस्य असतात. तसं आता अर्जुन खोतकर त्याचे अध्यक्ष आहेत. त्या अंदाज समिती त्या जिल्ह्यामध्ये जाऊन तिथली जी महानगरपालिका असून देत, जिल्हा परिषद असून देत, कारण आता काय झालं की गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये कामाची जो एक प्रकारचा वेग वाढलेला आहे, पण त्या पद्धतीने भ्रष्टाचार सुद्धा वाढलेला आहे. तुम्ही आता पाहिलं की मुंबईमध्ये मेट्रोचं काम सुरू आहे. 1 रुपयाचं काम आता 2 रुपये झालेलं आहे. प्रत्येक ठिकाणी जो अतिरिक्त खर्च असतो त्याच्या एक प्रकारचा त्याची एक प्रकारचा अभ्यास करून त्याची माहिती देणं आवश्यक असतं. ही अंदाज समिती काय करते की तिथे जाऊन त्यांचे डॉक्युमेंट चेक करते आणि त्यांना वाटलं तर त्या अधिकाऱ्याची साक्षीसुद्धा घेते. तर निश्चितपणाने अशा वेळी त्या अधिकारी त्या लोकांना मॅनेज करून इनडायरेक्टली अशा प्रकारचं काम करतात. परंतु आत्ता आपण, कारण हे आता महाराष्ट्राच्या 75 वर्षाच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदा झालेलं आहे की जी विधिमंडळाची जी समिती, अंदाज समिती, त्याच्यामध्ये माननीय आमदार आहेत आणि माननीय विधानसभा अध्यक्षांनी ज्यांची नियुक्ती केलेली आहे त्यांच्यावरती थेट आरोप झालेले आहेत. जोपर्यंत या आरोपाची सखोल चौकशी होत नाहीत तोपर्यंत त्याच्या पुढे जाण्याची मला वाटतं आवश्यकता नाही. आणि शेवटी विधिमंडळाच्या एक प्रकारची जी लोकशाहीचा जो आपला तिथला त्याची एक गरिमा आहे, त्या गरिमाला सुद्धा आपण जपणं आवश्यक आहे. आणि निश्चितपणाने SIT जी नेमलेली आहेत, परंतु माझं असं मत आहे की SIT नेमण्याऐवजी अगर FIR करून कुठल्या एका रिटायर्ड संधी अधिकारी किंवा एका रिटायर्ड जजकडूनची इन्क्वायरी झाली असती तर निश्चितपणाने त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीची इन्क्वायरी झाली असती. कारण आत्तापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या SIT झालेल्या आहेत त्याची अगर आपण पाहणी केली, त्याचा अभ्यास केला, त्या SITचा रिपोर्ट जेव्हा सादर होतो तो कधीसुद्धा विधिमंडळामध्ये सादर होत नाहीत. म्हणजे आदर्श आयोगाच्या रिपोर्टपासून त्याला वारंवार आपल्याला दबाव आणावा लागतो. आणि माझं असं म्हणणं आहे की जे शासकीय विश्रामगृह आहे
तिथे आपण सीसीटीव्ही कॅमेरे का लावत नाहीत आणि जे अंदाज समितीच्या ऐवजी नागरिकांचा समावेश करू, प्रत्येक कामाचं अगर आपण ऑडिट केलं नागरिकांना समावेश करून, तर निश्चितपणे अशा प्रकारची अंदाज समितीची आवश्यकता महाराष्ट्रामध्ये आपल्याला राहणार नाही. अर्जुन खोतकर आपल्या सोबत आहेत, या अंदाज समितीचे ते अध्यक्ष आहेत आणि ज्या समितीच्या बद्दल हे प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे, आरोप केले जात आहेत, त्याच्याबद्दल उत्तर देण्यासाठी ते आलेत. पहिल्यांदा तर तुमचे आभार, कारण तुम्ही आलात या सगळ्या आरोपांना फेस करण्यासाठी. अर्जुनजी, हा प्रश्न आरोप प्रत्यारोपात विरून जावा इतका साधा सोपा सरळ नाही आहे. राज्याच्या विधिमंडळाच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा गंभीर हा विषय आहे. एक मोठी रोकड आज त्या संदर्भातली सापडलेली आहे. आरोप गंभीर आहेत. माझा प्रश्न तुम्हाला आहे, विधिमंडळ अंदाज समितीच्या दौऱ्यावर असताना तिथं त्या रूम बुक केल्या जात असताना शासकीय विश्रामगृहात 2.25 कोटीची रक्कम सापडते आणि त्याबद्दल तुमच्या सगळ्या या विधिमंडळाच्या समितीवर आरोप केले जात आहेत. हे एकूणच सगळ्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं नाही का? तुमचं याच्याबद्दल नेमकं म्हणणं काय आहे? हे पैसे आले कुठून? निश्चितपणे ही बाब अत्यंत गंभीर आहे आणि या घटनेचा मी निश्चितपणे निषेध व्यक्त करतो. मुळामध्ये रेस्ट हाऊस वर जे काही पैसे सापडलेत त्याला समिती कस का जबाबदार राहू शकते? समिती त्या रेस्ट हाऊसला गेली का? समितीचा एकही सदस्य त्या रेस्ट हाऊसला गेला का? 102 समिती जी तुम्ही म्हणता माझ्या पीएच्या नावाने बुक केलेली आहे, असं काहीही नाही. माझ्या पीएच्या नावावर 102 नंबरची रूम अजिबात बुक नाही. बरं, रेस्ट हाऊसवर कंट्रोल कोणाचा आहे? ना रेस्ट हाऊसवर कंट्रोल आमचा आहे, ना रेस्ट हाऊसच्या जागेवरती कंट्रोल आमचा आहे. एकही समितीचा सन्माननीय सदस्य रेस्ट हाऊसवर गेलेला नाही. आता समिती जाणार म्हटल्यानंतर 2 जिल्ह्याचा दौरा आहे. 2 जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये एवढे 20च्या पेक्षा जास्तीचे आमदार येणार. तेवढ्याची राहण्याची व्यवस्था रेस्ट हाऊसला आहे का? नाही. त्यामुळे नाईलाजाने त्या ठिकाणी हॉटेलला राहावं लागलं. कुठं राहायला पाहिजे होतं? गोटे साहेब आम्हाला त्याच्या घरी बोलायला पाहिजे होतं राहायला. कुणीतरी पाहुणचार करायला पाहिजे होतं आमच्या घरी येऊन राहा म्हणून. मला असं वाटतं की समितीचं कामकाज करायला आलेली आहे. त्यामुळं निश्चितपणे माझा तर स्पष्ट आरोप आहे, समिती ही 100%, आता मी सर्व सन्माननीय सदस्याचं कोणाचं ऐकलं नाही कारण की मला आवाज येत नव्हता, पण तो सन्माननीय आम्ही गेलो त्याच दिवशी पैसे सापडले. आम्ही गेलो, आम्ही सकाळची बैठक सुरू केली आणि आम्ही भ्रष्टाचाराचे मुद्दे काढू भ्रष्टाचाराचे मुद्दे आम्ही काढू लागलो आणि मग हे संगनमत करून हे प्री प्लॅन केलेला आहे. प्लॅन केलेला हा विषय आहे. जाणीवपूर्वक समितीला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे आणि निश्चितपणे कोणत्याही माननीय गोटे साहेब आमचे मित्र, त्यांचा आवाज मला येत नाही. गोटे यांना आम्ही सोबत राहिलो नाही. अर्जुनजी, मुद्दा हा आहे, या सगळ्यातला मुद्दा हा आहे, जर हे प्लॅन केलं असं तुम्ही म्हणताय, जर हे प्लॅन केलं असं म्हणताय, तर हे या आरोपापेक्षाही जास्त गंभीर आहे. हे जे सापडलं ना त्याच्यापेक्षाही गंभीर आहे, कारण विधिमंडळाच्या समितीला बदनाम करण्यासाठी 2.25 कोटी रुपये एका विश्रामगृहामध्ये आणून ठेवण्याचं षडयंत्र जर कोणी करत असेल तर त्याच्याबद्दल 40 तास झाल्यानंतर सुद्धा FIR होऊ शकत नाही. हे काय गोडबंग? माझं ऐका की हे ज्यांनी हे घडून आणलं, ज्यांनी हे प्लॅन केलं. डॉक्टर थांबा, अर्जुन खोतकर बोलतायत. माझा स्पष्ट आरोप आहे, यांची आणि ठेकेदारांची मिलीभगत आहे. ठेकेदारांचा आम्ही तिथं मोठा भ्रष्टाचार काढणार होतो आणि यांनी ठेकेदाराकडून पैसे घेतले आणि यांनी तिथे पेरले पैसे. पोलीस तपासामध्ये बाहेर येईल आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी या ठिकाणी होईल. पण माझा प्रश्न हा आहे की 40 तास संपून गेले, FIR का नाही झाला? पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, अनिल गोटे जेव्हा तिथे गेले तेव्हा त्यांनी सगळ्या या संदर्भातले प्रश्न उपस्थित केले की 6 तास त्यांना ठिय्या आंदोलन करावं लागलं. एक अधिकारी तिथं जायला तयार नाहीये का? त्यांना भीती होती का मध्ये पैसे आहेत म्हणून? कटरनं तोडून मध्ये जावं, हे काय आहे? हे सगळं संशयाचं धूर निर्माण करणार नाहीये का? आणि मी जी माहिती घेतली त्या माहितीच्या अधिकाराप्रमाणे की अनिल गोटेने तिथं ब्लॉक घेऊन गेले, ब्लॉक लावलं. अनिल गोटेला कसं काय माहिती तिथं पैसे?
अनिल गोटेला कसं माहिती होतं पैसे? नरेंद्रजी, सरकारला बदनाम करण्यासाठी, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीला बदनाम करण्यासाठी, विधिमंडळाला बदनाम करण्यासाठी हा माणूस पहिल्यांदा नाही अनेकदा असंच करतो. हा तेलगी मधला माणूस, हा तेलगीमध्ये घोटाळा केलेला. नरेंद्र परदेशीने मला विचारलं याची काय विश्वासार्हता आहे? तुम्ही बोला आता. पंचायत ना परदेशी त्याच्यामध्ये. नरेंद्रजी तुम्ही बोला. देवेंद्र फडणवीस साहेबांनी, हॅलो साहेब, हा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दूध का दूध पाणी का पाणी करायचं ठरवले साहेब. हा, आणि आता हे खोतकर साहेब जे म्हणतायत की यांनी प्लांटेशन केलंय, साहेब अनिल गोटे आणि माझी, खोतकर आणि किशोर पाटील यांची लाय डिटेक्टर टेस्ट करा. हा, 100% एकदम challenge यांना. खोतकर, मला मान्य आहे. किशोर पाटील, मी आणि अनिल गोटे यांची लाय डिटेक्टर टेस्ट करा. कॉन्ट्रॅक्टर आहे धुळ्यामधला किशोर परदेशी. पाटील, तुम्हाला टीप कोणी दिली? तपासा. तुम्हाला टीप ज्या माणसाने दिली ना, का तुम्ही हे सगळं केलं? तुम्हाला पैसे मिळाले नाही म्हणून केलं ना. माझं फक्त म्हणणं एवढंच आहे की याच्यात जर भ्रष्टाचार असेल, माननीय मुख्यमंत्री चौकशी करतीलच, पण अशा पद्धतीचे ऍक्ट घडवून आणणं, राज्याच्या सन्मान्य सदस्यांना बदनाम करणं, विधिमंडळाच्या मस्करीला हे गंभीर आहे. हे गंभीर आहे. आणि गोटे कायम अशाच पद्धतीचे असंसदीय मार्ग अवलंबवतात. आणि आमच्या दारात करता तुम्ही काय? अरे लाज वाटू द्या. तुमतायत लोक, तुमतायत. तुमच्यावर विश्वास गमावला भारताने. मान खाली गेली आमची सगळ्यांची. लाज वाटू द्या. आमची लाज टेस्ट करा आणि तुमची करू द्या तुम्ही त्याच्यामध्ये. ऐकायला तुम्ही ज्यांची कड घेताय तुमचे नेते, लाज वाटू द्या. ते अधिकाऱ्यांना फोन करून खाल्ल्या मागतात. तुमचं काय भूषणावर इतिहास आहे का? तुमचा इतिहास, तुम्ही खोतकर साहेबांची लाच काढताय, तुमचा इतिहास भूषणावर आहे का? तेलगी घोटाळ्यामध्ये जामिनावर बाहेर असलेला आरोपी आहे हा. इतिहास कुणाचाच भूषणावर नाही. इतिहास भूषणावर आहे. अजितराव, तुम्ही साला खंडणीखोर लोक आहात एक नंबरचे. अजितराव, तुम्हाला मिळाल्या नाही, त्याच्याबद्दल तर इतिहासाबद्दल बोलू नका. अजितराव, तुम्ही अनिल गोटेच्या इतिहासाबद्दल बोलू नका. ते अनिल गोटे भाजपचे आमदार होते. ते अनिल गोटे भाजप. ठीक आहे ना, राजकीय पक्षामध्ये कार्यकर्ते येत असतात, त्यांना घेतलं जातं. व्यक्तिगत माणूस कसा आहे त्याला महत्व आहे. असल्या माणसाला का घेतलं तुम्ही? अशा माणसाला का घेतलं तुम्ही भाजपमध्ये? हा विषय जो आहे तो इतका गंभीर आहे की आपल्या मनासारखं झालं नाही, आपल्याला भ्रष्टाचाराचे पैसे मिळाले नाही म्हणून कॉन्ट्रॅक्टर आपल्या बाजूला ओढून असं कुभांड रचायचं. कारण हे कटकार डॉक्टर. बरं, ठीक आहे डॉक्टर, तुम्ही बोला. आणि मला खोतकरांकडे जायचं. मला अजून 2 प्रश्न त्यांना विचारायचे आहेत. हा, मला माझा बघा एक स्पष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत आणि त्या तोंडावर विरोधकांकडे काहीही बोलण्यासारखं राहिलेलं नाही. अरे काय त्यांनी पैसे पकडून दिले तुमचे? ऐका जरा 2 मिनिटं ऐकून घ्या ना. ते पैसे कोणाचे विलासराव हे अजून स्पष्ट झालेलं नाही. काही राहिलेलं नाही. कृपया म्हणून महायुतीला बदनाम करण्यासाठी उबाटा आणि अनिल गोटेंनी केलेलं हे कटकारस्थान आहे. मी पहिल्यांदा आरोप केला बघायची की हे पैसे अनिल गोटेंचे आहेत आणि हे सगळं कटकारस्थान महायुतीला बदनाम करण्यासाठी केलंय. अरे डॉक्टर साहेब, अनिल गोटेंचे पैसे असले तर मग FIR दाखल करायला 40 तास तुम्हाला लागले. त्याच्यानंतर तुम्ही तिथं पोहोचायला तुमच्या अधिकाऱ्यांना 6 तास लागले. आम्ही जायला कोणी तयार नव्हतं ते पैसे कुणाचे आहेत बघायला. अजून पेरणी झाली नाही महाराष्ट्रामध्ये जमिनीतून पैसे उगवायला. आणि आभाळातून पाऊस पण पडला नाहीये की आभाळातून पडले पैसे म्हणायला. विलाची SIT मध्ये हे सगळं सिद्ध करू आणि हे तुम्हाला बाहेरच येईल की हे अनिल गोटे आणि उबाटाचं कारस्थान आहे. बर, हे आमच्या नेत्यांना बदनाम करण्यासाठी. अनिल गोटेजी बोला. अनिल गोटेजी बोला. ऐकून घ्या शांतपणे ऐका. त्यांनी दिवसभर ठिकाणी लक्ष ठेवलं, त्या कार्यकर्त्यांनी बोलवलंय, तो तुम्हाला सगळं सांगेल. त्यांनी दिवसभर तुझे फोटो घेतले, गाड्या आल्या, गेल्या. तो इथे माझ्या समोर आणलाय मी त्याला. मला माहिती होतं. दुसरी महत्वाची गोष्ट, माझ्या आयुष्यात 1 कोटी रुपये मी पाहिलेले नाही.
दिल्ली प्रकरणात सुद्धा अहो मी अनिलजी, अरे ऐका अहो, हो लोक ऐका ना त्यांचं म्हणणं ऐका. अनिलजी तुमचं तुम्हाला वाटतं का हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय? तुम्हाला वाटतं का यातलं अगदी सत्य समोर 100% येईल की हे प्रकरण दाबलं जाईल? तो जो कोर्ट 100% स्वीय सहाय्यक आहे तो दाबायचा प्रयत्न सस्पेंड झालेला असला तर आहे, SIT एसआयटीची स्थापना नेमली झाली, नसती अजिबात विलासची. प्रकरण दाबलं जाणार नाही. उलट आता आम्हालाच चौकशी विलासची करायची अहो, आहे. मला मला सांगा याच्यात तथ्य नसेल तर एका व्यक्तीला निलंबित कसं काय केलं विधिमंडळानं? सांगा बरं तुम्ही. मुद्दा असा आहे की आरोप झाल्यानंतर त्या शासकीय कर्मचाऱ्याला निलंबित केलं नसतं तरी तुम्ही प्रश्न विचारला असता. माझं स्पष्ट म्हणणं आहे विलासराव, हे बघा, एक याच्यातले एक विषय अगदी स्पष्ट करतो की जर अशा पद्धतीनं हे पैसे वाटपासाठी आणले असतील, माझे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस हे काय पद्धतीनं आज महाराष्ट्रात कारभार करतायत सगळ्यांना माहिती आहे, एकालाही सोडणार नाही. परंतु ज्यांनी हे कुभांड रचलेलं आहे त्यांनी ही जी माणसं ती जी माणसं जी अहो सोडून द्यायचं, सोडणार नाहीत. आधी धरा पटकन त्यांना. प्रत्येक गोष्टीची कोण आहेत हे प्रोसिजर धरा असते त्यांना. विलासराव. आपण तालिबान नाही होत ना गोळी मारायला डायरेक्टली. अनिलजी या सगळ्या प्रकरणाची तड लागणं गरजेचं आहे, कारण हे आमदारांच्या संदर्भातल्या समितीच्या विश्वासार्हतेवरचा विषय आहे. तुम्हाला काय वाटतं, फेर याची चौकशी व्हायची असेल तर काय करायला हवं? निश्चितपणाने ज्या अज्ञात व्यक्तीने हे पैसे ठेवले आहेत असा सर्वांचा आता जो आरोप आहे, तर अज्ञात व्यक्तीवरती आपण गुन्हा दाखल करू शकतो. मग त्याच्यामध्ये अनिल गोटे येतील किंवा खोतकर येतील किंवा अनिल कोण येईल. तर म्हणजे सरकारने ज्या पद्धतीने पैसे सापडले, आपण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला कळवलं आहे, परंतु एक प्रोसिजर असते की आपण एक अज्ञात व्यक्तीवरती गुन्हा दाखल करणं आवश्यक होतं. त्यामध्ये कुठेतरी पोलीस चुकलेले आहेत. आज महाराष्ट्रामध्ये काय झालंय की कुठली महिला जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जाते तर आपण तक्रार नोंदवत नाहीत, जेव्हा ती आत्महत्या करते मग त्याच्यावरती FIR होतो. खरं म्हणजे पुरा महाराष्ट्रामध्ये एकदा आपल्याला कायदा सुव्यवस्था, खरं म्हणजे एवढी कोट्यावधी जेव्हा रक्कम सापडते तर निश्चितपणाने ती कोणाची असेल, मग आपण पोलिसांनी एक अज्ञात व्यक्तीवरती अगर गुन्हा दाखल केला असता, मग त्यानंतर SITची चौकशी जी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे त्याचं आम्ही स्वागत करतो. आणि निश्चितपणाने यामध्ये कोणाचं नाव घेण्याची आवश्यकता नाही. पण जेव्हा ही SIT स्थापन होईल तेव्हा अर्जुन खोतकर असतील किंवा शिवसेनेचे, उभाटाचे किंवा अन्य पक्षाचे आमदार असतील, प्रत्येकाला बोलावणं होईल. आणि जसं अनिल गोटे यांनी आता सांगितलं आहे की त्यांच्याकडे पुरावे आहेत, तर निश्चितपणाने याची उहापोह होणे आवश्यक आहेत. आणि आम्ही आपल्या माध्यमातून सरकारला परत एकदा विनंती करतो, आपण कमीत कमी आत्ता तरी अज्ञात व्यक्तीवरती गुन्हा दाखल करा. तुमची काय मागणी याच्या संदर्भातली? 40 तास झालेत गुन्हा नोंद झालेला नाहीये, कसं विश्वास ठेवायचा? प्लीज शेवटची कमेंट. गुन्हा दाखल करणं काय आमचं काम नाही, हे पोलीसचं काम आहे. हा, पोलीस त्यामध्ये का होत नाहीये? पोलीस अरे आम्हाला बोलून द्या ना, पोलीस करतील नाही, पोलीस करतील ना. आणि अशा पद्धतीने नसतं होत, अशा पद्धतीने नसतं होत. यांनीच प्लॅन करायचं, सरकारला बदनाम करायचं. तुम्ही एकतर्फी कसे चालू शकता? अर्जुन खोतकर एकटा आहे का? उबाडाचे 2 सदस्य नाहीत, भाजपचे 5 सदस्य नाहीत, कोण आहेत? राष्ट्रवादीचे तुम्हाला कोणाचे नाव पाहिजे सांगा मला. मला कोण होते ते सांगा. ओबाटाचे कैलास पाटील आणि सुनील शिंदे, शिवसेनेचा अर्जुन खोतकर, आप्पा आणि तिसरा एक सदस्य सामंत, भाजपच्या 2 महिला मंदाताई म्हात्रे, चौधरीताई, सदाभाऊ खोत आणि अजून पावरा आणि अजून एक सदस्य, काँग्रेसचे राजेश राठोड, सर्व पक्षाचे सदस्य आहेत. कोणी सदस्याला कोणती एक तक्रार आहे का सदस्याने पैसे मागितले? ऐकून घ्या माझं. एकाही अधिकाऱ्याची की कोणाची, एकाची, तुमचं सोडा, तुमची काय विश्वासार्हता आहे? एकाही सदस्याने पैसे मागितले अशी तुम्ही तक्रार आम्हाला बोलून द्यायचं तुम्हाला? ठीक आहे, पण एक गोष्ट आहे, आज आरोप प्रत्यारोप आहेत. विलास ऐका, एकाही सदस्याने पैसे मागितले हा पुरावा तुम्ही आम्हाला द्या. आणि तुम्ही अर्जुन खोतकर कसं बोलता तुम्ही असं? अर्जुन खोतकर काय समितीचा प्रमुख म्हणून? अर्जुन खोतकरचा दाखवा, CDR रेकॉर्ड चेक करा. आणि तुम्ही ही कमिटी आहे, कमिटीचा मी या ठिकाणी प्रमुख आहे, आणि तुम्ही अशा पद्धतीने बोलता की समितीला बदनाम करायचं कारस्थान तुम्ही लोकांना लावलं. तुमचं म्हणणं आहे समितीला बदनाम करण्यासाठी केलं जात आहे, त्यांचं म्हणणं आहे की हे आमदारांसाठीच आणलेलं होतं. आरोप प्रत्यारोप होत आहेत, पण या आरोप प्रत्यारोपांच्या मध्ये या सगळ्याची निष्पक्ष चौकशी होणं गरजेचं आहे. पण आज महाराष्ट्राच्या मनात एक प्रश्न आला असेल, तो जो अज्ञात कोणी कोट्यवधी रुपये ठेवून गेला ना, त्याने कधी गरिबाच्या घरात त्याच्या दारात ठेवले नाही, तो कधी असे कोट्यवधी रुपये, कधीतरी त्याने ते ठेवायला हवे. सामान्य माणसाचं हे मत निश्चित असेल. प्रेक्षकांना काय वाटतं बघा. प्रेक्षकांना सवाल विचारला होता, धुळ्यातल्या खोक्यांची वसुली आमदारांसाठी होती, या आरोपात तथ्य वाटतंय का? तर 93% लोकांना होय वाटतंय, 60% लोकांना नाही वाटत.
लोकांचं हे मत आहे, त्याला आपण काही करू शकत नाही आहे, हे परसेप्शन आहे. आणि आज यामध्ये सत्य बाहेर येणं गरजेचं आहे. लोकांना सत्य कळलं पाहिजे की खरंच दूध का दूध पाणी का पाणी झालं. आजच्या चर्चेत आपण सगळे आलात त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देत आपण इथे थांबतोय. धन्यवाद.